डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली, दादा मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर डोळा निघाला झाला तर काय करशील? मुलगा सांगू लागला, आई मुरबाडमध्ये माझी 10 एकर जमीन आहे ग, त्यातली 5 एकर जमीन विकतो आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या, बाळा बस झाला, आता ऑपरेशन करायची गरज नाही. आता जरी मला यम घेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करेल का? माझी कूस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगही रडताना आई रडते, पोरग रडता रडता आईला म्हणता, आई तू माझी परीक्षा घेत होतीस का ग? माझ्या हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेतला बघ ना आई, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे ग माय तुझं माझं तुझ्यावर. पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? म्हातारी आई होती, रडता रडता पदारानं डोळे पुसले, आपल्या लेकरांना सांगितलं, सोन्या तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे बाळा, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम आहे जगामध्ये. सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. पैसा नका कमवू रे. ज्यांनी ज्यांनी मायबापासाठी पैसा कमवला त्यांचे काय दिवस आले महाराज. हे काही हिंदी कवीनं खूप सुंदर वर्णन केलं, तो सांगतो पहा. वारे जमाने तेरी हद हो गई, वारे जमाने तेरी हद हो गई, बीबी के सामने मरद हो गई, वारे जमाने. अरे पैसा कमवण्यापेक्षा, प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा या जगातलं सगळ्यात मोठी प्रॉपर्टी जर काय असेल तर संस्कार आहे महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती, माय बापाची सेवा करा. मी नेहमी आवर्जून सांगतो प्रत्येकाला, आईचं गीत काय असतं, आईचं गीत काय असतं, त्याचं खरं जर फळ भेटलं असेल तर आम्हाला भेटलं बरं महाराज. 25 वर्ष झालं आईचं गीत म्हणतो. बरेचसे लोक म्हणतात आईचं गीत म्हणतात, काय म्हणतात. ह्या वर्षी एवढा सुवर्णयोग आहे, या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त मातेचा सत्कार भारतीयामध्ये दिल्लीमध्ये ठेवलेला आहे. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी जे आहे त्यांच्या आईचा सत्कार आहे, योगी आदित्यनाथ जी आहे त्यांच्या आईचा सत्कार आहे, देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या आईचा सत्कार आहे, बागेश्वर धाम जे आहे त्यांच्या आईचा सत्कार आहे. मला सांगायला स्वाभिमान वाटतो की महाराष्ट्रामधून